भप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। दुडी बर दुडी गवळणी साथे निघाला, दुडी वर दुडी गवळणी साथे निघाला, दुडी वर दुडी गवळणी साथे निघाला, दुडी वर दुडी गवळणी साथे निघाला। गवळणा पावसा, गवळणा पावसा, गवळणी पावसा तू विसरली दुडी वर दुडी वर दुडी वर दुडी गवळणी साथे निघाला, दुडी वर दुडी गवळणी साथे निघाला। गवळणा पावसा, गवळणा पावसा, गवळणी पावसा तू विसरली दुडी वर दुडी वर दुडी वर दुडी गवळणी साथे निघाला, दुडी वर दुडी गवळणी साथे निघाला। गवळणीचा ताट निघाला पुढे हाताला गवळणीचा ताट निघाला पुढे हाताला गवळणीचा हात निघाला पुढे हाताला, गवळणीचा हात निघाला या माताला। कोणी जगदीश रावणा गोप घेऊन वेगी, कोणी जगदीश रावणा गोप घेऊन वेगी, गवळणीचा ताट निघाला पुढे हाताला, गवळणीचा हात निघाला पुढे गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटा लागी। गाडग्यावर गाडगे मांडले सगळ्या गवळणीनी आणि मथुरेला निघाल्या कशाला? हाटाला। हाट हा शब्द आहे जुन्या काळातले लोक वापरायचे सरपंच। हाटाला म्हणजे कशाला? बाजाराला। जुन्या काळात दोन शब्द वापरले जायचे, बाजार हाट। बाजार हाट। गवळणी निघाल्या बाजाराला, मथुरेच्या बाजाराला सगळं दही दूध तूप लोणी घेऊन गेल्या। ऐका लक्ष द्या, त्या गवळणीचा भाव सांगायचा आहे मला तुम्हाला। तिथं गेल्या त्या गवळणी दही दूध तूप लोणी सगळं दुकान मांडलं। दुकान मांडल्यानंतर गिराईकाची गर्दी सुरू झाली। सगळे लोक आपल्या आपल्या मालाचा पुकारा करू लागले। बाकीच्या गवळणी म्हणायच्या दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या, लोणी घ्या। पण ज्या गवळणीला देवाचं वेड लागलं होतं ना, ती गवळण दही म्हणत नाही, दूध म्हणत नाही, तूप गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, 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 गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या।
आहे बघा, काळजापर्यंत स्वर गेलं की टाळी वाजवा म्हणावं लागत नाही, पण वाजवली तुम्ही, पण इतकी इमानदारीने नाही वाजवली जितकी इमानदारीने त्यांनी चाल म्हणली. जरा जोरात वाजवा, जोरदार सगळ्यांनी असं. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. बाकीच्या गवळणी दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या, लोणी घ्या म्हणत होत्या, पण हिला मात्र त्याचं वेड लागलेलं होतं. हिच्या डोळक्यात फक्त तोच होता. देखिला डोळा बैसला मनी आणि तोची वदनी उच्चारी. गोविंद घ्या, गोपाळ घ्या, दामोदर घ्या, केशव घ्या, माधव घ्या. मला सांगा, तुम्ही बाजारात माल नेलाय, कांदे नेऊन विकायला बसलात जाऊन. बाजारात कांदे नेऊन मांडले तुम्ही, गिराईक सुरू झाल्यावर तुम्ही जोर जोराने आवाज देऊ लागलात, बटाटे घ्या बटाटे. येणारे गिराईक तुमच्याकडं पाहतील अगोदर तोंडाकडं, आणि पुढच्या तुमच्या मालाच्या ढिगाकडे एकदा पाहतील, आणि लोक ठरवतील याच्या डोक्यावर परिणाम झालाय. माल विकायला माल दुसरा मांडलाय आणि पुकारा जर तिसऱ्या मालाचा केला तर लोक म्हणतील पागल झाले. आणि तसंच झाली होती अवस्था. दिवसभर तिने आवाज दिला, कुणीच गिराईक तिच्याकडे आलं नाही. हताश झाली, निराश झाली गवळण. पण तसंच तिनं ते सगळं आपलं साहित्य, दही दूध तूप लोणी सगळे गाडगे पुन्हा उचलले. बाजार मोडला, आपल्या आपल्या मार्गाने सगळे लोक निघून गेले. ही बी आता निघाली परतीच्या प्रवासाला, माघारी जायला निघाली घराकडे. डोक्यावर सगळी गाडग्याची उतरण घेतली, माघारी निघाली. आता जावं ना तिने कुठं, प्रेमदर्याला आण्याला गेली होती. आण्याहून निघाल्यावर तिने नीट आता या प्रेमदर्याच्या रोडनी यावं ना इकडं माघारी, पण तिचा रस्ता हुकला. हुकला म्हणजे ती जागेवर नव्हती ना, तिच्या डोक्यात फक्त तोच होता. तिला रस्ता बी सुचत नव्हता. तिनं वाट इकडची धरायची ना खाल्लाकडची, तर वरलाकडे निघाली तिकडं आळे फाट्याकडे. तिकडं एक जण तिला मैत्रीण भेटली, म्हणे बाई तू इकडं कुणीकडं, तू तर गोकुळची गवळण ना. म्हणे हो. मग गोकुळची गवळण, पण मग इकडं कुठं निघाली तू? नंदगावाला. हा रोड, हा रस्ता नंदगावाला चाललाय. ती म्हणली बाई मला रस्ताच सापडत नाही, रस्ता मला सापडत नाही. हिंदी भाषेमध्ये ती बोलत होती. मैं भूली घर जाने बाट. गवळण कुठली होती? महाराष्ट्रातली नाही, गवळण गोकुळातली होती. वृंदावनाची गवळण होती, तिकडची भाषा हिंदी आहे. ती गवळण सांगते, मैं भूली घर जाने बाट. इकडं कशाला आली होती? गोरस बेचने होई हाट. अगं पण झालं कसं काय असं? तू तर रोज येतेस ना बाजाराला, मग रोज येणारे माणसं कुठं, रोज त्याच रस्त्याने येणारे माणसं कुठं रस्ता विसरत असतात का? काय कारण आहे रस्ता विसरलीस? मग सांगू लागली, कान्हा रे मन मोहनलाल, कान्हा रे मन मोहनलाल, सबही विसरू हो देखे गोपाल. सगळंच विसरले म्हणे, नुसता रस्ता नाही विसरले मी. काय काय विसरले ती गवळण सांगू लागली आहे का? माझी जात विसरले, कुळ विसरले, गाव विसरले, नाव विसरले, सगळंच विसरले. याती कुळ माझे गेले हरपोनी, याती कुळ माझे गेले हरपोनी, याती कुळ
गोशी कहवाना मज वेळो वेळा किती गोशी कहवाना मज वेळो वेळा गोशी कहवाना मज वेळो याती कुळ माझे गेले हरपुनी. सगळंच विसरले मी कोण आहे हे सुद्धा मला कळना आता. ती म्हणते मी कवनाची मज सांगा कोणी. वराड आली या वऱ्हाडीनी मी कवनाचे मज सांगा को. मी कोण आहे मी कुणाची कोण आहे हे काहीच मला माहिती नाही. मी सुद्धा विसरून गेले. मी आहे हे सुद्धा विसरून गेले. माझ्या आता शुद्धीवर मी राहिले नाही. मैं तो सूद बुध होई तेरे प्यार में. देवासाठी